बदलापूर शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अखेर अटक करण्यात आलेली आहे। कर्जत परिसरातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही लपून बसले होते। अखेरीस पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, पण कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। ठाणे पोलिसांनी कर्जत परिसरातून दोघांना ताब्यात घेतलेला आहे। या दोघांनाही उद्या गुरुवारी कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच या सर्व आरोपींच्या शोधासाठी क्राईम ब्रांचनी ठाणे क्राईम मधली स्पेशल 4 टीम नेमल्या होत्या। त्यातली एक टीमनी कर्जत परिसरातनं ह्या दोघांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। हे दोघंही जे आरोपी आहेत हे अनेक दिवसांनी फरार होते। त्याचबरोबर यांनी कोर्टातनं जामिनीचा अर्ज केला होता। जामिनीचा अर्ज कोर्टाने फेटाळला होता। त्यानंतरही हे आरोपी फरार होते आणि आज कर्जत परिसर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। एक तर जे आहे ते चेअरमॅन आहेत उदय कोतवाल आणि सचिव जे आहेत तुषार आपटे, हे आपल्या दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि उद्या त्यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहेत। आणखी 2-3 आरोपी अजून फरार आहेत, त्याचाही जे क्राईम ब्रांच आहे हे शोध घेत आहे। खरं तर याआधी पाहिलं होतं कोर्टानेही पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर आता पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावत दोघांना अटक केलेलं आहे। आता बाकीचे आरोपी कधी अरेस्ट होतात ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये यांना हजर केल्यानंतर कोर्ट आता याकडे कसं बघतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी। कर्जतमधून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। बदलापूर शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अटक करण्यात आली आहे।